नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्या समोर येणार आहे आणि त्या ट्विस्टमध्ये मात्र मित्रांनो असं होणार आहे की आता मात्र जी पृथ्वीने प्रोजेक्ट तयार केलेला असतो तर आनंदीने मालक साहेबांची परवानगी काढून मात्र सगळं काही युगंधरने परवानगी देऊन मात्र सगळं काही व्यवस्थित झालेलं असतं आणि त्यानंतर मात्र आरती आणि हे पृथ्वी दोघंही मिळून मात्र आता ह्या प्रोजेक्टबद्दल तयारी करत असतात। आरती मात्र आता ह्या प्रोजेक्टच्या डिझाईन बनवत असते आणि पृथ्वी मात्र सगळं काही आता ते बघत असतो। त्यानंतर मात्र आता इकडे आनंदीने त्यांना सोल्युशन दिलेलं असतं की हे बघा, दोघांमध्ये कितीही वाद जरी झाले तरी मात्र तुम्हाला आता हा प्रोजेक्ट बनवायचा आहे आणि आता हे सगळं शांतपणे करायचं आहे, कारण आता मात्र युगंधरने आनंदीला अगदी इतकं म्हणजे परवानगी दिलेली असते की तू काही पण करू शकते, कारण आत्तापर्यंत जे काही निंबाळकरांच्या घरामध्ये कोणाला जमलं नाही ते मात्र तू इतक्या सहज सोप्या पद्धतीने करून दाखवलं। खरंच आनंदी, मी तुला मानतो, खरंच आनंदी तू इतकं सर्व काही करू शकते मला माहिती नव्हतं, कारण आज मात्र तू जे काही करून दाखवलेलं आहे ते मात्र आता निंबाळकरांच्या घरामध्ये तू नवीन अध्याय सुरू केला, कारण बापलेकामध्ये तू मात्र आता एक अशी जूट निर्माण केलेली आहे, कारण कधीही आता एकत्र न येणारे बापलेक आज तुझ्यामुळे एकत्र येत आहे आणि मला पृथ्वीचं म्हणणं ऐकून घ्यायचं आहे। म्हणून युगंधरने जेव्हा पृथ्वीला हा प्रोजेक्ट बनवण्याची परवानगी दिलेली असते तेव्हा मात्र आता पृथ्वी लगेच इतका आनंदित झालेला असतो आणि तो प्रोजेक्ट बनायला तो मात्र इतका खुश झालेला असतो आणि आता तर मात्र जी काही त्याला आता नवीन साडी, जी काही साडी पटकनी रेडीमेड साडी अगदी नेसून अगदी 30 सेकंदातच झाली पाहिजे, त्यामुळे कंपनीला इतका प्रॉफिट कसं होऊ शकतं, त्यामुळे आता कंपनीला इतकं मोठं प्रॉफिट होऊ शकतं हे सगळं काही मात्र आता पृथ्वीला हे युगंधरच्या कंपनीत नवीन प्रोजेक्ट सुरू करायचं असतं आणि यामुळे मात्र कंपनीला करोडोंचा फायदा होणार असतो, कारण आता जी काही नवीन जी पद्धत आहे ती मात्र कंपनीमध्ये जर अंमलात आणली तर मात्र फायदा होऊ शकतो। हे युगंधरला मात्र आनंदीने पटवून दिलेलं असतं, आता प्रत्येक हिशोब चोख सांगितलेला असतो, म्हणून आता पृथ्वी जोमाने कामाला लागलेला असतो। पृथ्वीला मात्र आता इतका म्हणजे आनंद वाटत असतो की आता युगंधरने आपल्याला परवानगी दिली, मग आपण सर्व काही करू शकतो। त्यानंतर मात्र आता आनंदीने सांगितलेलं असतं की किती काही झालं तरी शेवटी आता मात्र मी तुम्हाला मदत करायला तयार आहे, फक्त तुम्ही एक शांत रीतीने काम करा। आरती आणि पृथ्वीचं काही जमत नसतं, आनंदी त्यांना समजावते आणि तेव्हा आता विद्याधरला तर चांगला धडा शिकवलेलाच असतो, कारण विद्याधर आता परत आनंदीकडे डोकं वर करून सुद्धा बघणार नाही अशी मात्र त्याने जिरवली असते, परंतु विद्याधरची खोड काही जाणार नसते। कितीही झालं तरी विद्याधर मात्र त्याचे चाळेही सुरूच ठेवतो। त्यानंतर मात्र आता इकडे आनंदीने आणि पृथ्वीने जे काही आता एकत्र येऊन आरतीला जे काही सजेशन दिलेलं असतं तेव्हा आरतीला मात्र डिझाईन कशी हवी असते, कारण ज्या डिझाईन तिने काढलेल्या असतात तर त्या मात्र आता खूप गावठड आहे आणि त्या गावठी डिझाईन आपल्याला नको, काहीतरी मॉडर्न अशी युनिक डिझाईन आपल्याला हवी आहे, म्हणून ती डिझाईन कशी आहे, म्हणून शिल्पाताईच्या साडीची जी डिझाईन आहे ती पृथ्वीला फार आवडलेली असते आणि त्या डिझाईनवरून मात्र तो आपला प्रोजेक्ट बनवणार असतो आणि ती डिझाईन आणि तो जे काही आता शिल्पाचं आहे साडी वगैरे त्यावरचं सगळं काही लूक आता पृथ्वीला त्यात सापडलेला असतो आणि पृथ्वी लगेच जोमाने तयारी लागतो। शिल्पा खूपच खुश होते, शिल्पाला फारच आनंद होतो, कारण तिला असं वाटतं की आपणच आता मॉडर्न आहोत आणि आता जो काही मात्र आता पृथ्वी प्रोजेक्ट बनवणार आहे तर त्यामध्ये तो मॉडेलिंग करणार मात्र कुणाला, तर मात्र तो आता मॉडेलिंग करेन तर तो आपल्यालाच, कारण आता घरामध्ये सगळ्यांना आनंद झालेला असतो, परंतु विद्याधरला जळफाट होतो, कारण आज पृथ्वी जी काही प्रोजेक्ट करणार आहे आणि त्या प्रोजेक्टमध्ये आता जी काही ही शिल्पाताईंची डिझाईन आवडलेली आहे त्यामुळे सगळे शिल्पा तर खूपच खुश असते। तिला असं वाटतं की आता पृथ्वी आपलीच मदत घेणार आहे आणि आपल्या मदतीनेच हे सर्व तो करणार आहे। तेव्हा मात्र आता सगळं काही झाल्यानंतर आता लगेच आनंदी पृथ्वी हे सगळेजण मात्र आता एकत्र आलेले आहेत। तेव्हा आता मितालीला सर्व काही घडलेला प्रकार सांगितल्यानंतर आता मात्र जे आणि ह्या प्रोजेक्टची
मॉडेल आहे तर ती आनंदी बनणार आहे. यामुळे मात्र आता ह्या पृथ्वीला मात्र खूपच आनंद झालेला असतो आणि त्यात म्हणजे आता हे सर्व काही ऐकून युगंधर तर फारच खुश होणार असतो. कारण पृथ्वीला माहिती आहे की बाबांना आता समजवणारी फक्त आनंदीच आहे. आनंदीचे सगळं काही आता करू शकते. तेव्हा मात्र आता युगंधरचा मात्र खूप मोठा आता जल्लोष होणार आहे. कारण कंपनीच्या या जे काही आता हे म्हणजे मॉडेलिंग आहे आणि मॉडेलिंगमध्ये जे काही हँडल झळकणार आहे तर त्यामध्ये मात्र आता आनंदीचे फोटो झळकणार असतो. आणि आता आनंदीला मात्र आता इतक्या दिवसातून न्याय मिळणार असतो आणि तिची जागा, हक्काची जागा तिला मिळणार आहे. कारण डिझाईनमध्ये पृथ्वीने आनंदीचा म्हणजे इतका मॉडेल म्हणून वापर केलेला आहे. हे ऐकून आता युगंधरला फारच आनंद होतो. कारण मुलामध्ये आणि आनंदीमध्ये इतकं छान जुळतं हे आता युगंधरला खूपच आनंद झालेला असतो. त्यानंतर मात्र आता हे सगळं काही ऐकून शिल्पाला मात्र इतका राग येतो. शिल्पा मात्र खूपच रागावलेली असते. कारण आता धनश्री म्हणलेली असते की हे बघा शिल्पाताई, नक्की आता तुमचीच आता निवड होणार आहे मॉडेलिंगमध्ये. कारण आता पृथ्वीने सगळं काही तुमच्या आवडीचंच केलेलं आहे. त्यामुळे सगळं काही आता पृथ्वी हे सगळं तुम्हालाच करणार आहे. परंतु जेव्हा आता मिताली म्हणते की दादा अरे आपल्याला मॉडेलिंग कोण आहे, आपला प्रोजेक्ट तर तयार झालेला आहे, पण यामध्ये आता इतक्या घाईने काम करण्यासाठी मॉडेलिंग कसे भेटणार आहे. तेव्हा आता पृथ्वी म्हणतो की हे बघ मिताली, आपल्याला मॉडेलिंग शोधण्याची गरज काय आहे. कारण आपल्या घरातच मात्र मॉडेलिंग आहे. तर शिल्पाला असं वाटतं की मीच असेल. तेव्हा लगेच आता आनंदी म्हणते की नक्की कोण आहे मॉडेल, आणि आता मॉडेल तर आपल्याला शोधावीच लागेल. तर पृथ्वी म्हणतो की मॉडेलिंगची काय गरज आहे, कारण मॉडेलिंग आहे तर ती आनंदीच. आनंदीला आता सर्वात जास्त आनंद होतो. अगोदर मात्र आनंदी तयार नसते. आनंदी म्हणते की मी आता मालक साहेबांना विचारते आणि मग पृथ्वी तुला उत्तर देते. तेव्हा आता पृथ्वी म्हणतो की मालक साहेबांना विचारण्याची काय गरज आहे. आता हे बघ, घरामध्ये तर तू ऑलरेडी काम करतेस आणि जर तू ह्या प्रोजेक्टवर काम केलं तर काय बिघडतं, आणि त्यात म्हणजे आरतीसुद्धा आहे. तेव्हा आता जे काही आता मात्र हे विद्याधरने ऐकलेलं असतं. विद्याधरला आता खूपच राग येतो. कारण मुलामध्ये आणि आनंदीमध्ये आता इतका जवळचा निर्माण होत आहे. तर त्यांच्या दोघांतील जी काही जवळीक आहे ती बघून मात्र आता विद्याधरचा खूपच जळफाट होतो. त्याला असं वाटतं की नक्की काय करावं. या प्रोजेक्टमध्ये मात्र आता कितीही काही झालं तरी शेवटी आपल्याला काहीतरी करावं लागेलच असे मात्र त्याने ठरवलेलं असतं. त्यानंतर मात्र आता इकडे जी काही शिल्पा आहे तिचा तर खूपच जळफाट होतो. कारण आनंदीला मॉडेलिंग बनवलेलं आहे. आनंदी याची मॉडेल आहे आणि हे जर युगंधरला कळाले, आता युगंधरला आपण काहीतरी कान भरायला हवेत असं तिला वाटत असतं. परंतु युगंधर मात्र आता ह्या मॉडेलसाठी मात्र परवानगी देतो आणि ती परवानगी दिल्यानंतर आता सगळ्यांना फारच आनंद होतो. आणि आता जे काही प्रोजेक्ट बनणार आहे ते मात्र आता इतकं सुंदर आणि खास बनणार आहे. तर तेव्हा असं प्रोजेक्ट मात्र आता ह्या पृथ्वीने बनवलेलं असतं. त्यामधील जी काही डिझाईन आहे आणि ती पहिली साडी मात्र आता आनंदीने नेसून आता हे मॉडेल बनण्याचं काम केलेलं आहे. तेव्हा सर्वांना फार असा आनंद होतो. कारण आज जे काही मॉडेल आहे तर ती मात्र निंबाळकर घराण्यातली आणि आनंदी आहे. आनंदीला एक काही वेगळंच रूप आलेलं असतं. जरही डोळ्यांनी दिसत नसलं तरीसुद्धा आज पृथ्वीमुळे ती मात्र आता सगळ्यांच्या अगदी नजरेत भरलेली असते. विद्याधर आणि शिल्पाचा फार जळफाट होत असतो. काही झालं तरी हिची लायकीसुद्धा नाही, आणि हिची लायकी नसताना मात्र आता हिला हे पद मिळालं म्हणून शिल्पा आणि विद्याधर एकत्र येऊन काहीतरी कटकारस्थान करण्याचा प्रयत्न करणार असतात. परंतु आता युगंधर मात्र त्यांना आडवा आलेला असतो. आनंदीच्या वाटेला जर कोणी गेलं तर मी त्याला सोडणार नाही असे मात्र त्याने धमकावलेले असते. मिताली, पृथ्वी, आरती हे सगळेजण एकत्र येतात आणि ह्या प्रोजेक्टची आता अगदी धुमकेदार धडाकेबाज अगदी तयारी करत आहे. त्याच वेळेस आता शिर्केंनी जे काही आता हे सगळे पोस्टर वगैरे आहेत तर ते सगळीकडे लावलेले आहेत. आता मात्र कंपनीमध्ये इतकी म्हणजे असा भरभराट झालेला असतो की काय कुणाला काहीच कळत नसतं की काय करावं आणि काय नाही. सगळेजण मात्र आता इतके खुश असतात. त्यानंतर मात्र आता इकडे आनंदी खूपच छान तयार झालेली असते. ती खूपच सुंदर दिसत असते. आणि आता आनंदीच्या एका फोटोमुळे आता मात्र जे काही आता ही लॉनची साडी आहे ती साडी मात्र आता इतकी ऑर्डर होत असते. आणि पृथ्वीला मात्र आता इतका आनंद होत असतो. कारण आनंदीमुळे तो आता बिझनेसमध्ये सक्सेस झालेला असतो. भरमसाठ ऑर्डर आता पृथ्वीला मिळायला सुरुवात होते. आणि आता तो आनंदीवर इतका खुश असतो. आणि आता एकदम तो आनंदीला घेऊन नाचायला सुरुवातच करतो. कारण तिच्या पायगुणामुळे
आज मात्र याचा बिझनेस बहरून गेलेला असतो आणि याचाच आता विद्याधरला राग आलेला असतो. विद्याधर आता ह्या युगंधर आणि विद्याधर जे काही आता ह्या पृथ्वीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करण्याचा ठरवतो. तेव्हा मात्र आता विद्याधर हा जो काही पृथ्वीचे कान भरण्याचा प्रयत्न करत असतो आणि आनंदीच्या विरोधात पण आणखीन काही पृथ्वीचे कान भरायला तो सुरुवात करतो. तेव्हा मात्र आता पृथ्वीला राग येत असतो. पृथ्वी मात्र आता विद्याधरला म्हणतो की काका, तुझी हिंमत कशी झाली आनंदीला हे सर्व काही बोलण्याची? आनंदीच्या बाबतीत मात्र तू जे काही बोलशील ते मात्र सगळं काही खोटं असेल. त्यामुळे इथून पुढे आनंदीच्या बाबतीत एकही कान तू भरायचा नाही. परंतु विद्याधरला असं वाटतं की आता मी काय करू, कारण आता मी मात्र इकडे जे काही आता हे आहे ते सगळं काही मी मात्र आता सगळं म्हणजे पृथ्वीला सांगणार आहे. कारण आनंदी ही युगंधरची बायको आहे आणि युगंधरची बायको म्हणजे पृथ्वीची आई. हे जर पृथ्वीला समजले तर मात्र तो त्यांच्यावर राग धरून राहील आणि हाच राग मात्र यांना वेगळं करण्याचा प्रयत्न करेल. तेव्हा आता विद्याधर असं काहीतरी प्लॅन करतो आणि ते प्लॅन करून तो पृथ्वीला आणि मितालीला हे सर्व सांगण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु आता विद्याधरचा हा सुद्धा प्लॅन फसणार आहे. नक्की आता विद्याधरने केलेला हा प्लॅन कसा फसतो आणि शेवटी आनंदी, पृथ्वी आणि युगंधर हे सगळेजण परत एकत्र येणार आहे. कारण कितीही प्रयत्न करून यांना वेगळं करण्याचा प्रयत्न जरी ह्या विद्याधरने केला असेल पण तरीसुद्धा मात्र पृथ्वी आता विद्याधरला चांगला धडा शिकवतो आणि शेवटी हे सगळं काही कुटुंब एकत्र येतं. आणि मित्रांनो, असे डेली अपडेट्स पाहण्यासाठी पुढे नक्की काय होणार आहे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.